जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद जी धार्मिक कम राजनीतिक ज्यादा है। समाजांचे श्रद्धाचे स्थान आहेत। आमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, खूप श्रद्धा आहे। पण ज्याप्रमाणे त्यांनी राजनीतिक भाष्य केला तो आपत्तीजनक आहे। त्याचा आम्ही निषेध करतो। कारण असं आहे की जो धर्मगुरूला धार्मिक विषयावर जास्ती बोलायचं आणि काम करायला पाहिजे। त्यांनी ज्याप्रमाणे राजकारणाच्या विषयी बोलला आणि ज्याप्रमाणे एक साइड घेतला त्यांनी, तो आपत्तीजनक आहे। त्यांनी विश्वासघात असा एक शब्दचा उल्लेख केलेला आहे। मी शंकराचार्य साहेबांना अभिमुक्तेश्वरानंदजींना मी विचारू इच्छितो की 2019 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भाजपा बरोबर निवडणूक लढली होती आणि तो जो निवडणुकीचा मूळ आधार होता, जो विचार होता, तो हिंदुत्वाचा विचार होता। तो हिंदुत्वाच्या विचाराच्या आधारावर तुम्ही भाजप बरोबर निवडणुकी लढता, जिंकता आणि जिंकल्यानंतर तुम्ही हिंदुत्वाच्या विचाराचा विश्वासघात करता। तुम्ही तुमचे सहकारी आहेत त्यांच्याशी विश्वासघात करता आणि स्वतःच्या पोटीना फक्त एक स्वतःची महत्वाकांक्षासाठी मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही काँग्रेस बरोबर आणि शरद पवार बरोबर तुम्ही अलायन्स करता, युती करता आणि मुख्यमंत्री बनता। तो विश्वासघात होता। समजा तो विश्वासघात नाही आहे, पण तो एक राजकारणी निर्णय होता महत्वाकांक्षासाठी। त्याचप्रमाणे 2 वर्षानंतर एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जो आमदार होते त्यांनी उद्धव ठाकरेच्या कामगिरीच्या विरोधात बंड केला आणि त्यांनी एक बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाचा विचारधारा आहे त्या विचारधाराच्या आधारावर पुन्हा भाजप बरोबर युती करून सरकार बनवले। तो विश्वासघात नाहीये, तो परत स्वतःच्या विचारावर परत आणण्याचा एक फैसला होता। पण ज्याप्रमाणे शंकराचार्यजीने तोच निर्णयाच्या बद्दल सांगितला की तो विश्वासघात आहे, तो चुकीचा आहे। मी शंकराचार्य असं सांगू इच्छितो की तुम्ही एक धर्मबद्दल, अध्यात्मबद्दल खूप बोला, आम्हाला मार्गदर्शन करा। तुम्ही आमचे धर्मगुरू आहात, पण राजकारणाच्या विषयी आपण बोलू नका। हा तुमचा विषय नाही आहे। राजकारणामध्ये सर्व लोक स्वतःची एक जो महत्वाकांक्षा असतो, स्वतःच्या पोटीने ते एक निर्णय घेतात आणि त्या निर्णयावर एक धर्मगुरूला भाष्य करणं योग्य नाही।